हॅलो फ्रेंड, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आळूवडी करतोय। तर ही बघा, ही पानं आहेत आळूची। त्याला लागणारं साहित्य दाखवते मी। इथं 5-6 मिरच्या घेतल्यात, थोडंसं सुकं खोबरं, आलं, जिरं, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। हे तीळ आहेत आणि हे चिंचेचा कोळ आहे। या अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि 1.5 वाटी डाळीचं पीठ, हा थोडा गुळ घेतला। हे साहित्य सगळं वाटून ह्या पिठात घालून मग ही वडी बांधताना दाखवते मी तुम्हाला। हे आता वाटून घेते आणि मग पिठात मिक्स करू। ह्या बेसनामध्ये मी मीठ, मिरची, लसूण सगळं वाटून टाकलंय। हा चिंच आणि गुळाचा कोळ एकत्र केलाय। हे तांदळाचं पीठ आहे, नंतर घालायचं त्यात। हे बघा, हा चिंच गुळाचा कोळ मी ह्यात घालते। हे तांदळाचं पीठ पण घालते, हातानेच कालवायला लागतं ते। हे बघा, हे असं पीठ भिजवून घेतलं मी सगळं, हळद मीठ सगळं टाकून त्यात चिंचेचा कोळ घातला, मीठ मिरची घातली। आता हे पीठ भिजवून घेतले। आता ही पानं मी भरायला घेते एक एक करून। पान पहिलं भरताना जरा ह्या शिरा अशा दाबायच्या पानाच्या। थोडे तीळ लावायचे। एक असं पान ठेवायचं। प्रत्येकाला थोडे थोडे तीळ लावत जायचं। हे असं लावलंय ना, मग एक असं लावायचं। हे बघा, इकडे पाणी तापायला ठेवलंय मी चाळणीत वाफवायला। हे बघा, एक एक वडी करून मी अशी उंडा बांधून ह्यात सगळे उंडे करते आणि मग झाकून ठेवते। मोठ्या शिरा असतील ना त्याचेच दाबायच्या, बारीक पानाच्या नाही दाबल्या तरी चालतात। हे पान मोठं आहे ना, म्हणून मग आपण याच्या शिरा दाबून घेतल्या। असं एक एक करून सगळे उंडे करून घ्यायचे। वाफवायला ठेवले, आता झाकण ठेवते। 15-20 मिनिटं लागतातच, त्याला वेळ लागतो वाफवायला। बघू आता वडी शिजली आहे का। जवळजवळ वडी शिजत आली। अशी बघू, शिजली वडी। ही चांगली गार होऊ द्यावी आणि मग ती कापता येते। चांगली गार झाल्याशिवाय ती कापता येत नाही। आता गॅस बंद करते मी। शिजली वडी। हे बघा, ही वडी चांगली गार झाली। आता ही कापून घेऊ। वडी चांगली गार झाल्यावरच कापता येते छान। गरम गरम कापायला घेतली की ती व्यवस्थित कापली जात नाही।
अशी चांगली कापली जाते. तिकडं तेल तापायला ठेवलंय. कापून घेतल्या सगळ्या वड्या. आता तळू. तेल तापलंच असेल. पातळ चांगल्या अशा कापून घ्यायच्या. चला तर आता वडी तळायला घेते. तेल तापले का बघू. उंचीत आधी टाकून बघते. तापले. चला आता ह्या तळायला टाकते. तेल तापले चांगलं. वडी तळताना तेल चांगलं कडक तापायला लागतं. मध्ये मध्ये गॅस बारीक करायचा, पण कडक तेलातच ही वडी तळायला लागते, नाही तर मग त्या सुटतात. हे बघा, ही झाली वडी तळून. तीळ कसे छान दिसत आहेत बघा, आतमध्ये आपण टाकलेले आहेत ना. हे बघा, ही आपली आळूवडी तळून झाली. छान कुरकुरीत झाली. कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.